अखेरीस शेतकऱ्यांसाठी खुशखबर असणार आहे, कारण पीक विमा खरीप हंगाम 2025 साठी आता कॅल्क्युलेशन रक्कम दिसण्यास सुरुवात झालेली आहे आणि अपेक्षेप्रमाणेच आता शेतकऱ्यांना रक्कम देखील जमा होणार आहे। राज्यातील विविध भागांमधील शेतकरी बांधव मागील अनेक दिवसांपासून खरीप 2025 च्या पीक विम्याच्या प्रतीक्षेमध्ये होते। या संदर्भात मागील महिन्यामध्ये देखील 2-3 शासन निर्णय आले होते आणि या शासन निर्णयानंतर त्या ठिकाणी आपले कृषी मंत्री असतील किंवा कृषी विभागाच्या वतीने विविध बैठका देखील घेण्यात आल्या होत्या आणि त्या बैठकानंतर आता अपेक्षित असल्याप्रमाणे एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्येच अनेक शेतकऱ्यांना ही कॅल्क्युलेशनची रक्कम देखील दिसण्यास सुरुवात झाली आहे आणि त्यांच्या खात्यावरती आता ही रक्कम देखील जमा होणार आहे। आता ही रक्कम तुम्हाला कधीपर्यंत दिसणार आहे, कोणत्या पिकांना किती पीक विमा मंजूर झाला आहे, सर्व सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। तुम्हाला ही कॅल्क्युलेशन रक्कम कशी पाहता येणार या संदर्भातील देखील माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहोत। त्यासोबत लगेच घाबरून जाण्याची आवश्यकता नाही, वेबसाईटवर अजूनही अपडेटचे काम सुरू आहे, तुम्हाला आधीच सांगतो, कारण हे असे सांगितल्यानंतर लगेच अनेक शेतकरी जाऊन त्या ठिकाणी PMFBYच्या वेबसाईटवर जातील आणि बघतील आणि त्या ठिकाणी 00 दिसलं किंवा अजूनही कॅल्क्युलेशन अवेटेड दाखवलं की अनेक शेतकरी बोलतील की तुम्ही चुकीची माहिती देताय। म्हणून अजून आधीच व्हिडिओमध्ये क्लिअर सांगतो की अजूनही वेबसाईटवर अपडेटचं काम सुरू आहे, परंतु अनेक शेतकऱ्यांना रक्कम दिसण्यास देखील सुरुवात झालेली आहे। त्या संदर्भातील देखील पुरावे आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि चॅनलला सबस्क्राइब करून आपल्या पेजला फॉलो करून घ्या, जेणेकरून या सर्व अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी आणि सर्वात योग्य पद्धतीने पोहोचवण्याचे काम शेतकरी मित्रांनो आपण करत असतो। तर चला या संदर्भातील सुरुवातीला माहिती पाहूया। तर या ठिकाणी बघा, खरीप हंगाम 2025 हा व्हॉट्सअपवरून चेक केलेला हा पीक विम्या संदर्भातील मेसेज दाखवतो। यामध्ये अर्ज क्रमांक असेल, सर्व माहिती असेल आणि यामध्ये सुरुवातीला बघा 0 रक्कम दाखवतो। तर 0 रक्कम दाखवल्यानंतर आता अपडेट होऊन या ठिकाणी रक्कमी बघा तुम्ही देय दावा रक्कम या ठिकाणी 17,347 रुपये ही रक्कम या ठिकाणी दाखवत आहे। म्हणजेच की या शेतकऱ्याला 17,347 एवढी रक्कम मिळणार आहे। हा इल्ड बेस्ड या ठिकाणी आपण पाहिलं की यावेळी फक्त इल्ड बेस्ड पीक विमा मिळणार आहे आणि तोच या शेतकरी बांधवाच्या खात्यावरती जमा होणार आहे। असे राज्यातील विविध भागांमध्ये, मग धाराशिव असेल, बुलढाणा असेल, परभणी असेल, सर्व जिल्ह्यामध्ये, कारण आता अनेक जण काय म्हणतील की आमच्या जिल्ह्यामध्ये दाखवत नाहीये किंवा आमच्या तालुक्यामध्ये दाखवत नाहीये, तर लक्षात घ्या, अजूनही मी तुम्हाला परत सांगतोय की वेबसाईटवर 4 ते 5 दिवस हे अपडेटचं काम चालणार आहे आणि हे अपडेट सर्व पूर्ण झाल्यानंतर जे जे शेतकरी पात्र असतील त्या सर्व शेतकऱ्यांना त्यांची रक्कम दिसणार आहे। परंतु अनेक शेतकऱ्यांना रक्कम दिसायला देखील सुरुवात झाली आहे। PMFBYच्या पोर्टलवर तुम्ही लॉग इन केल्यानंतर त्या ठिकाणी देखील बघा अशा पद्धतीने पेएबल क्लेम अकाउंट इन रुपीज मध्ये तुम्हाला पर्याय दिसतो आणि यामध्ये शेवटी जी रक्कम येणार आहे ती रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहे। अनेक शेतकरी बांधवांना ही रक्कम दिसायला सुरुवात झाली आहे। आता हे तुमचं क्षेत्र किती होतं, तुमचं नुकसान टक्केवारी कुठलं, तुमचं पीक कोणतं यावरती अवलंबून या ठिकाणी रक्कम असते। म्हणजे प्रत्येक शेतकऱ्याला सेम रक्कम दाखवत नाही, वेगवेगळ्या पद्धतीने ही रक्कम असते आणि अशा पद्धतीने हे कॅल्क्युलेशन आता पूर्ण होण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आलेली आहे। अनेक शेतकऱ्यांच्या खात्यावरती अशा पद्धतीने आता रक्कम दाखवायला सुरुवात झाली। आता ही रक्कम असणार आहे। ही रक्कम येत्या काही दिवसांमध्ये खात्यावरती डीबीटीच्या माध्यमातून वितरण देखील होणार आहे आणि यामधील अजून महत्त्वाचे जे काही प्रश्न आहेत त्या संदर्भात देखील तुम्हाला लगेच उत्तर देतो। तर शेतकरी मित्रांनो लक्षात घ्या, यावेळी सोयाबीन, उडीद आणि मका या 2-3 पिकांसाठी जास्त प्रमाणामध्ये क्लेम मंजूर झालेले आहेत, तर कांदा पिकासाठी केलेले बहुतांश क्लेम हे रिजेक्ट झाल्याची माहिती मिळत आहे। बाजरी असेल, बाजरीसाठी देखील काही प्रमाणामध्ये त्या ठिकाणी क्लेम झालेले आहेत, परंतु कांद्याचे क्लेम हे जास्तीत जास्त पॉलिसी रिजेक्ट झाल्याची माहिती मिळत आहे आणि त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना देखील यामध्ये काही प्रमाणामध्ये फटका बसलेला आहे। दुसरा मुद्दा म्हणजे अजूनही वेबसाईट, ही मी वारंवार सांगतोय कारण आता लगेच अनेक शेतकरी जाऊन त्या ठिकाणी वेबसाईट तपासतील, वेबसाईटवर जाऊन चेक करतील आणि त्यांची रक्कम नाही दाखवली की अनेक शेतकरी मित्र म्हणतील की ही चुकीच्या पद्धतीने तुम्ही सांगताय। अजूनही अनेकांना त्या ठिकाणी 00 दाखवत आहे, अनेकांना अजून क्लेम अवेटेड दाखवत आहे, अशा पद्धतीने येत आहे। परंतु लक्षात घ्या, 2-3 दिवस थांबायचं आहे आणि 2-3 दिवसानंतर सर्व माहिती तुम्हाला क्लिअर होईल। जर 2-3 दिवस थांबल्यानंतर सर्व क्लेम कॅल्क्युलेशन पूर्ण होऊनही तुम्हाला 00 दाखवलं किंवा तुमचं क्लेम कॅल्क्युलेशन झालं नाही, तर मग त्या ठिकाणी तुमची पॉलिसी रिजेक्ट देखील झाल्याची त्या ठिकाणी बाब आहे। आता ज्या ठिकाणी बघा आक्षेप घेण्यात आलेला आहे किंवा 110% जास्त नुकसान झालेलं आहे, अशा ठिकाणचे क्लेम कॅल्क्युलेशन अजूनही प्रलंबित असल्याची माहिती मिळत आहे। त्यामुळे हे देखील येणाऱ्या काही दिवसांमध्ये तुम्ही पूर्ण करून घ्या आणि कृषी विभागाने या संदर्भातील आदेश देखील दिले आहेत। त्यामुळे येत्या 4-5 दिवसांमध्ये सर्व चित्र स्पष्ट होऊन शेतकऱ्यांच्या खात्यावरती त्या ठिकाणी रक्कम देखील जमा होणार आहे। आता
तुम्ही देखील वेबसाईटवर जाऊन तपासू शकता की तुमचा पीक विमा दाखवत आहे का नाही, आणि दाखवत असल्यास नक्की कमेंट करून सांगा. आणि ही महत्त्वाची व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत शेअर करून अशाच महत्त्वाच्या माहितीसाठी आणि अपडेटसाठी आपल्या हक्काच्या पेजला फॉलो करून चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. भेटूया पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत जय महाराष्ट्र. आणि हो, या योजनेसंदर्भातील तुमचे जे काही प्रश्न असतील ते नक्कीच कमेंटच्या माध्यमातून आम्हाला विचारायला विसरू नका.